मंडळी, एका खानावळीत रंगणार आहे जेवणाचा तिसरा अंक. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या मसालेदार सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे ठसकेबाज कलाकार. पप्पासनी फोन लाव की पापड कुठं राहिलं बघ. ती नाटकवाली माणसं आता येतील इथं. ती चौगुल्यांचा फोन आलता. कोल्हापुरात प्रयोग लागला नाटकाचा, काय हितच येतात ते जेवाय. नाटकवाले जेवण ठेवतात तिथं ढुंकून पण बघत नाहीत. लोंढे मावशीची खानावळ म्हणजे जीव की प्राण. पांढरा रस्सा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा तांबडा रस्सा. थांब फोन लावतो थांब. फोन नको लावू, जा पटकन बघ जा ते कुठं राहिले ती. पटकन जा. पॅन्ट गळाली रे, उचल पटकन. ओ लोंढे मावशी, ए ए वाडा 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 वाढते वाढते बोल. चला वाडा वाडा वाडा. तुम्ही पण हाय सवय. हा? चौगुल्यांच्या नमस्कार नमस्कार. चौगुल्यांच्या नाटकात तुम्ही पण हाय सवय. चौगले माझ्या नाटकात आहे. चला चला चला. नाही तसं मला काही माहिती नाही. त्यांनी मला फोन केलता की मी येणार आहे म्हणून खानावळ इतक्या वेळ चालू ठेवली नाही तर आम्ही 11ला गुडूप. आहे ना. आता 4 वाजता उठायला लागतं ना मसाला बिसाला करायला. 4 जणांचं सांगितलं होतं काहीतरी, 3 नॉनव्हेज आणि 1 व्हेज. एक व्हेज, 3 नॉनव्हेज 1 व्हेज. करेक्ट. काय ना त्या चौगुल्यांचे आम्ही फॅन आहे आणि ती आमच्या मटणाचे फॅन आहेत. तिथं नॉनव्हेज. नाही नाही, पण मावशी खरं सांगतो, कोल्हापुरात प्रयोग म्हटलं ना की 2 गोष्टींचा प्रचंड आनंद. कोल्हापूरचा रसिक प्रेक्षक आणि लोंढेबाईंचा तांबडा पांढरा. खरं तर तुझ्यासाठी फक्त जेवण महत्वाचं आहे. प्रयोगासाठी आपण आलो होतो आणि शेवटचा पॅच पूर्ण तुझा मोनोलॉग कधी सुरू झाला कधी संपला कळलंच नाही. संपला नाही, त्याने सपासप कायच्या मारला. शेवटचं वाक्य काय होतं? शेवटचं वाक्य काय होतं? अण्णासाहेब तुमची शेवटची, एवढंच बोला आणि कल्टी मारली. हो ना. आणि मी म्हणते माझ्या डोळ्यात पाणी काय येत नाहीये, पाणी काय येत नाहीये. कारण ह्याच्या तोंडात पाणी सुटलेलं ना. दादा केवढा आवरायस रे, केवढा आवरायस. हा म्हणजे तू मटणासाठी रंगभूमीची गद्दारी करशील. हो, जरा पांढरा द्यायला पाहिला. सावकाश सावकाश. काय ह्याच्यात एवढं काय? पिऊन बघ आणि मग बोल. ओ मला अजून दे ना. मस्त आहे, 1 नंबर आहे. हो ए, ऐका, एवढी घाई करू नका. समीर दादाला येऊ दे. बाबा तो किती वेडा आहे माहितीये ना यांच्या मटणासाठी. ते प्रयोग बियोग सोडा, कोल्हापूरचा प्रयोग म्हटल्यावर लोंढे मावशींच्या घरचं जेवण, लोंढे मावशींच्या हातचं जेवण, ते वेडा होईल तो. नाही पण तो आहे म्हणजे आपला सम्या दादा फुडी आहे. प्रचंड फुडी आहे तो. आहे पण ते तू खायला घेतलंस ना तू संपवून टाकशील. त्याच्यासाठी ठेवूया आपण. तुम्ही व्हेज आहे ना, इथं बसा. इथं इथे बसू. हा, इथं हातबोट लागाय नको. तुम्ही खाल्लं तर संपवून टाकशील. समीर दादाला मटण मिळालंच नाही तर आता कसं होईल? त्याला द्यावाच लागेल ना. समीर दादाला मटण मिळालंच नाही तर अशा नको. हा अगं थांब अशा नको. अब आएगा मजा. मजा घ्यायची आहे. मजा घ्यायची. हे नको, तो आता चिडेल. येऊ दे समीर दादाला, येऊ दे. थांबा. चालेल हे तर तू आता चिडेल तो. चौगुल्यांसाठी असं ठेवलेलं नको. तुपातलं भाजलेलं मटण घेऊन ये पटकन. काय बोललात तुम्ही? चौगल्यांसाठी तुपातलं भाजलेलं मटण भाजलेलं मटण त्यांना खूप आवडतं म्हणून ठेवलं. एवढंच आहे राहिलेलं ती ठेवते. आणि समीर दादाला तुपातलं भाजलेलं मटण द्यायचं. देऊया ना. ए नाही 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 देऊ शकत. नाही देऊ समीर शकत. दादाला तुपातलं भाजलेलं मटण द्यायचं मावशी? नाही नाही देऊ काय शकत. बोलत म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही हो, काय झालं? काय काय झालं? काय झालं आता? काय झालं? हे पंखा लाव रे. काय हो ते ना, हो थांबा ना. काय झालं? मावशी, संगमनेरचा प्रयोग. संगमनेरचा प्रयोग. हा हा संगमनेरचा प्रयोग. हा. संगमनेरचा प्रयोग काय झालं संगमनेर? पडला. हो डेंजर पडला. टाळ्या नाही, बुकिंग नाही, प्रेक्षक नाही. काय झालं? संगमनेरच्या प्रयोगात समीर दादा स्टेजवर पडला. हो स्टेजवर पडला. बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडला. काय कराल? खरं काय हो? चालू प्रयोगात बेशुद्ध पडला दादा. मी लगेच त्याला उचललं आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. नाही नाही, दादाने नाही उचललं मी. दादा तुम्हाला सांगू, दादाला एवढं पण करता येत नाही. डायबिटीज, फ्रोझन शोल्डर, गप रे. बॉडी सगळी जमली. त्याचं चाललं ना, माझ्याकडून काढलं मध्येच. कसं पडला कसं हो? हो चालू प्रयोगात बेशुद्ध पडला. आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही. आम्ही त्याला उचललो, हॉस्पिटलला घेऊन गेलो शुश्रूषाला. हॉस्पिटलला. मग डॉक्टरांनी असं एक चेकअप बिकअप केलं. बोले थांबा खांडेकर, घाबरू नका, आपण बघूया, रिपोर्ट्स काढूया. नाही, पहिला मांडवकर थांबा बोलले, मग दादाला खांडेकर थांबा बोलले. मी जवळ होतो ना त्यांच्या, त्याच्यामुळे मला पहिलं बोलायचंच आहे म्हणजे प्रत्येक वेळी बोलायचंच आहे का मध्ये? मला बोलू दे ना. दादाविषयी सांगतोय ना त्यांना. हो हो दादा. तर डॉक्टरांनी रिपोर्ट्स काढले, सगळं चेक केलं. म्हटलं डॉक्टर काय आलं, काही घाबरण्यासारखं नाहीये ना? नाही ना. डॉक्टर बोलले
समीर दादाचं वाढलंय. हो खूप वाढलंय. चिडचिड किरकिर डोळे मिटून चिडचिड करत असते. काय वाढलं हो नाही, तसं वाढलंय. त्याचं काय लागलं नाही ना. नाही तसं नाही वाढलंय म्हणजे समीर दादाचं फॅटी लिव्हर वाढलं. थर्ड ग्रेड. थर्ड तुम्हाला 4th ग्रेड जेव्हा होणार ना तर दादा डायरेक्ट जमा. काय बोलतो हे काय अति करताय तुम्ही. फॅटी लिव्हरनी एवढं काही होत नाही, कळलं ना. 6 महिने वगैरे डाएट केलं की परत नॉर्मल. तुला का बोलायचंय? गप्प बस ना. तुला का बोलायचंय मध्ये मध्ये? दादा दादाबद्दल चाललंय नाही ते तुझं काय चाललंय? काय काय आहे ना ऑन स्टेज ऑफ स्टेज माझ्यावर मला खरंच कळत नाही. जाऊ दे आता. आता तर मला आता डॉक्टरने आम्हाला सांगितलंय की त्याचं फॅटी लिव्हर वाढलंय. फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर हे काय असतं आणि अहो होतं म्हणजे आता दादा दिसायला तसा धडधाकट आहे पण एवढंच आहे माणूस तू. नाही ना पण त्याचा काही संबंधच नाही ना मावशी. काय? म्हणजे फॅटी लिव्हर फक्त जाड आहे. बघा आता मी जाड आहे मला फॅटी लिव्हर नाही. मला फक्त फॅटी पोटी आहे. काय आहे? पोटी माझं फॅटी आहे. मी फॅटी पोटी. हे टिप- तुम्ही फॅटी पोटी. हा. मी पण मी फॅटी पोटी. दादा मी छोटी पोटी. म्हणजे तुला नाटकात तरी एवढी वाक्य आहेत. नाही दादा दादा गेली 2 वर्ष मी नवीनच आहे. अजून पण बॅनरवर फोटो नाही. मग काय इथे बोलायचं तुला एवढं? जरा गप्प बस ना. दादाचा चाललाय ना विषय. सांगा नव्हते फॅटी काय येत आहे? काय 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 होतं आपण ते सगळं खातो ना तेलकट तुपकट त्याच्यामुळे ना आपलं कोलेस्ट्रॉल खूप आहे. मावशी तुम्हाला काय सांगतो फक्त डॉक्टरांनी सांगितलंय समीर दादाची काळजी घ्या बोलले. खूप काळजी घ्या. त्याचं डाएट सांभाळा. तेलकट तुपकट तेपकट चुपकट सगळं काही बंद करा बोलले ते. सगळं बंद. आणि मटण तर नाहीच. तुम्ही आत्ता मटणाचं बोललात मग काटाला हो मावशी असं नका मटण करू. आवडीच आहे ना त्यांच्या. समीर दादासाठी मटण म्हणजे विष. डॉक्टरांनी क्लिअर सांगितलंय रस्त्याने चालताना बकरी किंवा मेंढा दिसला तरी बदला. एवढा रोड बदला एवढं क्लिअर सांगितलं डॉक्टरांनी. हो मटण आता खायचंच नाही होय. नाही नाही जरा पण. आता येतील ते त्यांच्या समोर मटण वाढायचंच नाही का? नाही 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 वाढायचं. कारण त्यांच्यासाठी विष आहे ना, त्यामुळे नाही होऊ शकत. नाही पण ते तुपात भाजलेलं आहे ना विष कसं असेल हो? आई विष जर तुम्ही तुपात भाजला तर त्याचं काय अमृत होणार आहे काय मला सांगा. काय ग हो ना. हो नाही ते समीर दादासाठी ते तुम्ही केलंय ते विष आहे. विष आहे. जाऊ दे मग कुणालाच मटण नको आज मग कशाला असं हे नका करू तुम्ही. काय त्यांना नाही मटण तर मग काय कुणाला अहो पण आम्हाला सांगितलं नाही असं. हा. मला तर डॉक्टरांनी सांगितलं तू फक्त मटनच खा. हो आम्हाला मटन द्या तुम्ही हे नका. संध्या, हा अहो, तुम्ही त्यांच्या समोर मटण खाणार आणि ते व्हेज खाणार बरं दिसतं का हो ते? मावशी आपलं इथेच चुकतं. त्या आजारी माणसाला सांभाळताना घरातली नॉर्मल माणसं पटापट मरतात. काय त्या आजारी माणसासाठी एक डाएट बनवलं जातं. त्याचं एक जेवण असतं की बाबा त्याला काही गोष्टी चालत नाही म्हणून आपण ते टाकत नाही. पण जो नॉर्मल असतो ना त्याला त्याचीच गरज असते. त्याला ते मिळतच नाही पटकन मरतात ते. हे नका करू तुम्ही. हे बघा आम्हाला मटण वाडा आमचं आहे ते. दादाला फक्त हे नका करू तुम्ही प्लीज. मी म्हणजे दादामुळे रंगभूमीचं नुकसान होणार असेल काय तर हो काय बोलायला तुम्ही? असं नाही होणार काय? नाही आमचा जीव आहे त्यांच्यावर मी काय होऊ देणार नाही. तुम्ही बस त्यांना वेज वाढते चालेल. मला वाढते काय होणार नाही. आमचा जीव आहे त्यांच्यावर मेलं नाही पाहिजे ते. फक्त एक हे करा काय? मावशी म्हणजे दादा आत्ता आला ना त्याला फक्त तुम्हाला त्याच्या आजाराबद्दल माहिती आहे हे सांगू नका. का हो? का तो खूप चिडचिड करतो. त्याला मग आदळापट होते. हे असं सतत चालू असतं. प्रयोगात पण चालू असतं. इतका चिडतो राहतो माणूस तुम्हाला काय बरं सांगू. ठीक आहे नाही मी सतत मोठ्या आवाजात ओरडणं चिडचिड सगळं चालू होतं त्याचं. ताट वगैरे पण टाकून देतो. Danger झालं. त्यांच्या घरचे मला स्वतःहून सांगितलंय त्याला मटण खायला द्यायचं नाही. दादा महत्वाचं की काय महत्वाचं आहे. पण दादा महत्वाचं आहे. रंगभूमी महत्वाची आहे. महत्वाची. झालं की सांगा झालं की सांगा आपण. नाही मी लक्षात ठेवते. मी ना मटण हुंगाय पण देणार नाही त्यांना. Veg केलंय ना? पिवळ्या बटाट्याची भाजी आणि साधं वरण केलंय. वाव, तूप आहे का? तूप वरणावर तूप आहे आणते मी तुम्ही. लोंढे मावशी कशा आहात? लोंढे मावशी ठेवा हो सगळं. ठेवा 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 तिकडे इकडे या. 8 वर्षांनी भेटतोय आपण. येस शेक हँड. कसं शिकवलं होतं तुम्हाला? ये 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 अच्छा हो हो हो. कशा आहात? काय झालं? काय नाही एव्हरीथिंग ऑल राईट? इकडे इकडे बघा. अरे काय झालं हे? आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेताय ना तुम्ही? हे बरं रे. मोस्ट कॉमन पीपल इन इंडिया आर हॅव्हिंग सेम प्रॉब्लेम. फॅटी लिव्हर. हे पशा तुला पण सांगतोय काळजी घे. बघा दोघांनी काळजी घ्यायची गरज आहे. ओके बाकी कशा आहात? मस्त मस्त ओके ना, सगळं ओके हा, ना? हा, हा. काय झालं का इकडे काय बघा. वाढायचं? ओके ओके ओके.
ओळखलं काय कसं आहे मला हा काय हे नाव ना तुझं बच्चू काय नाव दत्तू, दत्तू. दत्तू दत्तू वा 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 हेअर ट्रान्सप्लांट खूप ग्रामीण भागात पोचले रे हेअर ट्रान्सप्लांट माझंच कसं फेल गेलं सगळं बाकी आहेस तसाच आहेस यार तू हा हो जरा ह्याला कुकर मध्ये टाका 2-3 शिट्ट्या काढा जरा वाढू दे पण खरं सांगतो अगदी लोंडेबाई मी जेव्हा म्हटलं ना आता कोल्हापूरचा शो आहे म्हटल्यावर लोंडेबाईंच्या हातचं माटण खायचं म्हणजे खायचंच या ढिंग ढिंग टाक Anyway, चलो तुम्ही तिथं बसा तुम्ही इथं बसा या नाही, बस ना, नाही, इथं नको इथं नको उठा 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 माझ्या शेजारी बसतो दादा इथं नको तुम्ही इथं बसा इथे ये ना दादा माझ्या बाजूला बसतो पैशाच्या शेजारी ये त्याच्यात. की मोकळं दादा बसा इथं. कधीतरी माझ्या बाजूला पण बस अरे हो पण तू व्हेज खातेस मग? उगीच माझं ते आता मटण बिटन म्हटलं ते सुटणार नळी बिळी कशाला ते पाहिजे नाही का ओके पांढरा रस्सा आणा ती पांढरा रस्सा 2 वाट्या तरी पांढरा रस्सा येस पांढरा रस्सा हे नको हे नको पांढरा रस्सा नॉनव्हेज नॉनव्हेज थाळी लाव येस आजच्या दिवशी हेच खा आजच्या दिवशी हेच आहे म्हणजे नॉनव्हेज थाळी आणा माझी मी फोन केला होता ना तुम्हाला नाही रस्सा अरे बाबा जिभेवर आहे पांढरा रस्सा लवकर आणा आमचं व्हेज पण चांगलं लागतं हो की नाही हो 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 वरण तर फार उत्तम आहे तूप घातलंय दादा बघ तू बस ओ आहे आणा पांढरा रस्सा 2 वाट्या मावशी मला पांढरा रस्सा दे ना पीस असेल तर जरा. पीस आणते मला पोळी चालेल तू ए हे पांढरा रस्सा आणा ओ लोंढे बाई लोंढे मावशी रस्सा एकदम लोंढे मावशी हे नको आहे मावशी हे वेस्ट पांढरा रस्सा आहा हा हे वेस्ट ताट आहे हे नको. हे वेस्ट पांढरा रस्साच्या 2 वाट्या जरा आणल्या तिथे मी बसलेलो आहे तुम्ही मस्करी करताय का ऐका ना तांबडा पांढरा रस्सा मावशी पांढरा रस्सा दे ना अरे हे मला नॉनव्हेज थाळी द्या ना हे पाहिजे हे मला पाहिजे मावशी अरे वा दादा आता काय चाललंय तुमचं मला तांबडा रस्सा का नाही पिऊ देतात मला पांढरा दे. पांढरा देऊ का तू ओ ए दत्तू पापड देऊ काय? पापड काका आहेत घरी त्यांना दे आपण नाही द्यायचं मला मटण थाळी आणजा लवकर मला त्रास होतो तुला माहिती भूक लागली मी 3 तास प्रयोग करून आलोय अहो आमचा पांढरा रस्सा दे ना लवकर आय एम सॉरी मला दे ना मला त्रास होतो यार भूक लागली मला आमचा बटाटा खाऊन बघा एकदा मटन झक मारेल मस्त आहे दादा एकदम झणझणीत बटाटा केलाय त्यांनी सरक्कन खायचा तू खा मला नको सांगूस तुला शिजवून खाईन रे मी नको रे असं करू जा लवकर जा मला द्या ना मला मी तुम्हाला फोन केला होता मला किती आवडते तुमच्या हातची मटण थाळी माहिती आहे ना मग तुम्ही मला मला द्या ना यार मला प्लीज द्या ना या तुम्ही हित दादा दादा ये इकडे ये संगमनेरचा प्रयोग आठव संगमनेरचा प्रयोग संगमनेर दादा मग त्याच्यात काय संगमनेरचा संगमनेरचा प्रयोग काय झालं मग आठव दादा संगमनेर काय आठवलं संगमनेरचा प्रयोग हा आठवलं मग त्याचं काय आठवा तुम्ही संगमनेरचा प्रयोग आणि हेच खावा तुम्ही हा ये दादा संगमनेरचा प्रयोग आठवून व्हेज खायचं याचा काय संबंध या तुम्ही बसा तुम्ही मी तुम्ही मला मटण थाळी का नाही बसा तुम्ही अरे पण पहिला आठवा हे नकोय मला हे मला मिळतं ना मिळतं. आम्ही जे नाटकाची जेवण असतं ना व्यवस्था केलेली तिकडे बटाट्याचीच भाजी असते होय, बटाटे- कळलं का पण आता- पण मला इथे कशासाठी आलो मी तुमच्याकडे महिनाभर झाला मी त्याच्या मागे आहे. मला तुमच्या आजची मटण थाळी आवडतं ना मला द्या ना मग. ती अशी हे नको मला मटण असं थाळी. खायचं असतं हे तब्येतीची काळजी घ्यायची असती चिडचिड होते शुगर डाऊन होती आपण जादाचं नाही बोलायचं हा अगं माझी टेम्पररी आई सगळं मान्य आहे पण
पण मला ह्या सुरात का बोलताय? मला फक्त मटण खायचं आहे म्हणून तुम्ही मुद्दामून करताय का मला काय मुद्दाम सांगा? नाही कर खावा थोडंसं खाऊन घ्या चला थोडंसं खा थोडंसं खा अरे मटण तरी द्या ना मला. अरे मला दे रे. आई, ओ, दादा. अरे दे ना यार. तुम्ही काय चाललंय तुमचं यार? काय हो हास्य जत्रेचा न सांगता ब्रेक का घेतला तुम्ही? चॅनलला जाऊन विचार ना, मला कशाला विचारतो? आम्हाला पण माहित नसतं. दर 22 दिवसांनी नवीन प्रोमो करतात. आता 3 दिवस, आता मात्र 2 दिवस, आता मात्र तुम्हाला वाटेल पण आता मात्र 5 दिवस. मी विचारतो सध्या काय चाललंय ते. आम्हाला नाही तर तुम्हाला मटण तळी द्या रे. मला तुमच्यासाठी की नाही मुळ्याची कोशिंबीर केली आहे मुळा खायचा आहे मी. मुळ्याची कोशिंबीर छान आहे. मटणाची रिप्लेसमेंट मुळा. असं वाटतं ते. मला आत्ताच्या आत्ता पांढरा रस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे, नंतर मी पांढरा रस्सा दे मला. आणि नाही आणू का अळणी दे. वरण वरण आहे ना, अळणीच आहे. फार फार कमी मीठ आहे त्याच्यात, घेऊन बघ. हे अळणी नाही का? अरे तूप पण घातलंय. अळणी म्हणजे मटणाचा स्टॉक असतो, त्याला अळणी म्हणतात. ते घाल ना डोक्यावर आंघोळ करताना. मला काय करायचं त्यांनी? मला आत्ताच्या आत्ता पांढरा रस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर बस खाले बस म्हटलं का नाही? नटबीट बघणार ना वाजबीट फानकन. मटण पाहिजे मटण पाहिजे मटण पाहिजे. जीवाची काय काळजी पाहिजे आहे का नाही? दिसला आपला जिभेचे चोचले जीवाची काळजी करा. तुम्हाला नसल, आम्हाला हाय तुमच्या जीवाची काळजी. बस तिथं उठलात ना वरने अशी बुक्की आणि खेळासारखं ठोकीन खाली. मटण पाहिजे मटण घ्या ते घ्या ते. कालवा ते. बटाटा कुस्करा त्याच्यात कुस्करा खा. वडा कसं झालंय? वाट्याना आवाज. मटण खाते आम्हाला नाही व्हायची तुम्हाला श्रद्धांजली. खावा ना गपचूप. हे मुंबईत जाऊन पण मटणाचा आवाज काढला का नाही, मिळाल ती एसटी पकडून वाजवीन कानाखाली कचकन. घ्या ते. आपली जीवाला हुर 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 हुर. नंतर सांगायला मोकळे खानावळीवाले काकूनी नट मारला म्हणून. कसा मावशी तो बघा हे करतो. चौगुले खाताना हसत खावं. हं? क्या बात है! दादा तुझी मटणाची नाही पण आमची मात्र खूप हसण्याची भूक भागली. खूप दिवसांनी खूप हसून जाम बरं वाटतंय. भारी परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खरोखरच कित्येकदा असं व्हायचं की प्रयोगानंतर त्या ठिकाणचं ते जेवण हे फार आकर्षणाचा बिंदू असायचा. परवणे हा. त्यामुळे एक जुन्या आठवणींना उजाळ मिळाला या स्किटच्या निमित्ताने आणि कॅरेक्टर्स नेहमीप्रमाणे मस्त. पशा फॅन्टास्टिक. मंदार मस्त. म्हणजे ती जी मधली एक जागा होती की नाटकात तरी तुला एवढी वाक्य आहेत का, ती फार आवडली. वनिता अफलातून फार मजा आली. मस्त. दत्तू कमालीचं टायमिंग होतं. कमालीचं म्हणजे विषय डायव्हर्ट करण्याचं जे होतं असेल तर का नाही 2 महिने वगैरे तो इतका सरप्राइझिंगली आला ना पंच की क्या बात आहे. वा वा. ईशा बहारदार. सम्या खूप मजा आली. आणि या तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल तुमचे खरं तर आभार मानले पाहिजेत कौतुकाच्या ऐवजी. खूप मजा आली. वंडरफुल. वा वा. सई. मला तो पंच खूप आवडला. 2 वर्ष मी नवीनच आहे अजून. मस्त पंच होता. आणि भावा तुझा राग आला, जेन्युइनली राग आला. म्हणजे छान परफॉर्म केलंस तू. तुला जेव्हा मटण मिळत नव्हतं तेव्हा तुझे जे एक्सप्रेशन्स होते समीरदा ते खूप कमाल होते. ईशा मस्त. खूप मजा आली. खूप दिवसांनी इथे हक्काच्या खुर्चीवरती बसून खूप बरं वाटतंय आणि तृप्त झालो. थँक्यू सो मच. थँक्यू.